एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यापासून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। आमदार सुनील राऊत यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा रामदास कदमांनी चांगलाच समाचार घेतलाय। नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। एनसीपीत प्रवेश, शिवसेनेत अर्ज, प्रवेशासाठी शिवसेनेची एनओसी। राऊतांनी सांगितलं प्रवेशाचं गुपित। साहेबांना घरी भेटायला आला त्यावेळी त्यांनी नेहमीच गोष्टी अशा केल्या की मला राष्ट्रवादीमध्ये जायचंय, आपण पवार साहेबांशी बोलून घ्या। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग हा शिवसेनेतून जात असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी केलाय। शिवसेनेत असताना रामदास कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता। त्यावेळी रामदास कदम संजय राऊतांकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्णी लागावी यासाठी विनवणी करत होते। सुनील राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय। मात्र संजय राऊतांनीच रामदास कदमांना शिवसेनेत थांबण्याचा सल्ला दिला होता अशी माहितीही सुनील राऊतांनी दिली आहे। राऊत साहेबांनी नेहमीच त्यांना समजावून सांगितलं की शिवसेना सोडण्यामध्ये काही अर्थ नाही, शिवसेनेमध्ये तुम्ही राहा, तुमचं पुढे भविष्यभर शिवसेनेमध्येच आहे। आणि आज ज्या प्रकारे ते गोष्टी करतात निष्ठेच्या, रामदास बाईंकडून शिवसैनिकांना किंवा संजय राऊत साहेबांना निष्ठेच्या गोष्टी शिकण्याची गरज नाही, निष्ठा संजय राऊत साहेबांकडून शिकावी। सुनील राऊतांचा गौप्यस्फोट म्हणजे लवंगी फटाका असल्याचा टोला रामदास कदमांनी लगावला। माझ्यावर आरोप करण्याच्या नादात सुनील राऊतांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सख्यत सर्वांच्या समोर आणल्याचं रामदास कदमांनी सांगितलं। दरम्यान शिवसेनेनं राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। मराठवाड्यात पक्ष वाढला, रामदासबाईंनी तिथं काम केलेलं आहे। कोकणात पक्ष वाढला, रामदासबाईंनी काम केलेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन रामदासबाई पक्ष वाढवण्याचं काम करत होते। संजय राऊत संपादक म्हणून सामन्याचा पगार घेत होते। त्यामुळे रामदासबाईंबद्दल बोलताना सुनील राऊत आपण सांभाळून बोला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी संजय राऊत यांना जर शब्द टाकावा लागत असेल तर ही बाब तशी गमतीशीरच म्हणावी लागेल। एका पक्षात प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला शिष्टाई करावी लागत असण्याची ही घटना राजकारणातला विनोद म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।